आपल्याला इंग्रजीतून सांगायचा, मराठीतून सांगायचा, कन्नडमध्ये सांगायचा। मंत्री महोदय कशातही सांगा, फक्त एनडीबीआयचा फुल फॉर्म सांगा, पुढे जाऊया आपण। फुल फॉर्म तुम्हाला समजेल असा सांगतो, पद्धतशीर सांगतो, इंग्लिश मध्ये सांगतो। शेतकऱ्याच्या मदतीचं पडलंय का एनडीबीआयचं पडलंय? सन्माननीय विरोधी पक्ष आपण ऐकून घ्या, आपलं सुद्धा आपलं तुमची हरकत मी देतो एवढं। त्या मंत्री महोदयांना माहित नाही असं समजून दुसऱ्या मंत्री महोदयांना उत्तर देणं हा पहिल्या अभिमान आहे। आम्ही पण इतके 24-25 वर्ष 26 वर्ष झाले सभागृहात काम करतो, असं होतं अध्यक्ष। एक मंत्री उभा होतो, दुसरा मंत्री उभा होतो। आपण दुधावर जीएसटी तुम्ही लावलात, खतावर जीएसटी तुम्ही लावलात, मग मी पण मंत्री बोलत असताना उभा राहून हे करेल, तुम्ही जरा समजावं त्यांना। विधानसभेच्या आजच्या पहिल्या सत्रात जयंत पाटील आणि विजय वडेट्टीवार यांनी धनंजय मुंडेंना चांगलंच घेरलं। शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून जयंत पाटील आणि वडेट्टीवार यांनी घेरलं। जयंत पाटील यांनी धनंजय मुंडेंना एनडीव्हीआय चा फुल फॉर्म विचारला असता धनंजय मुंडेंची चांगलीच पंचायत झाली। धनंजय मुंडेंना फुल फॉर्म सांगता येत नव्हता। विरोधक वारंवार फुल फॉर्म विचारत होते, तेव्हा धनंजय मुंडेकडे एक चिठ्ठी आली आणि त्या चिठ्ठीत एनडीव्हीआय चा फुल फॉर्म लिहिलेला होता। त्यानंतर विधानसभेत चांगलाच गदारोळ झाला। पाहूया तो संपूर्ण व्हिडिओ। संबंधित खातं आहे, कृषी खातं आहे। प्रश्न विचारला, नॅचरल त्या मंत्री महोदय एनडीव्हीआय सांगतायत, एनडीव्हीआय एक्सप्लेन करतायत, त्या मंत्री महोदयांना माहित नाही असं समजून दुसऱ्या मंत्री महोदयांना उत्तर देणं हा पहिल्या अभिमान आहे। 2016 पासून एनडीव्हीआयच्या निकषावर या ठिकाणी मदत पुनर्वसननी एसडीआरएफची आणि एनडीआरएफच्या बाबतीतले मदत, अवकाळी पाऊस असेल, गारपीट असेल, वादळ असेल, वारं असेल, सर्व जेवढ्या काही नॅचरल कॅलॅमिटीज आलेल्या आहेत त्या सर्व नॅचरल कॅलॅमिटीच्या बाबतीत एनडीव्हीआयचे निकष लावले। आता एनडीव्हीआयचे निकष म्हणजे नेमके एनडीआयचा निकष झाडाचा हिरवेपणा आहे। आपल्याला इंग्रजीतून सांगायचा, मराठीतून सांगायचा, कन्नडमध्ये सांगायचा, उर्दू। मंत्री महोदय कशातही सांगा, फक्त एनडीबीआयचा फुल फॉर्म सांगा, पुढे जाऊया आपण। अध्यक्ष महाराज, एनडीव्हीआयची आज आपल्याकडे आलेली जी निकष आहेत, एक मिनिट, तुम्हाला फुल फॉर्म तुम्हाला समजेल असा सांगतो, पद्धतशीर सांगतो, इंग्लिश मध्ये सांगतो, तुमच्या विदर्भी भाषेत सुद्धा सांगतो। नाही नको ना। अध्यक्ष महाराज, एनडीव्हीआयच्या या बाबतीमध्ये माननीय थोरात साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला, एक मिनिट, तो सगळ्यात महत्वाचा। तो प्रश्न असा आहे की 5-6 महिने का लागले? अध्यक्ष महाराज, आपल्या एक मिनिट विखे पाटील साहेब, नॉर्मलाइज डिफॉर्मेशन वेजिटेशन लेवल इंडेक्स, ठीक आहे साहेब, आपल्याला माहितीसाठी सांग। ठीक आहे, आता मला वाटतं तुम्हाला शेतकऱ्याच्या मदतीचं पडलंय का एनडीव्हीआयचं पडलंय? का एनडीव्हीआयच्या संदर्भामध्ये बसून घ्या, फक्त समोरच्या मंत्री महोदय, एनडीआयचा मराठी मधला विषय सदनाला उत्तर मिळालेलं आहे, आपण बसून घ्या। शेतकऱ्याच्या मदतीचं काही घेणं देणार नाही। अध्यक्ष महाराज, हा प्रश्न विनाकारण शेतकऱ्याची चेष्टा करण्यासाठी आणलेला आहे। एनडीआयच्या संदर्भामध्ये अतिशय शुद्ध मराठीत माननीय मंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलं होतं, मी इंग्लिश मध्ये सांगितलं। आता 5 महिने का फरक पडला? या उत्तर झाल्यावर देतो तुम्हाला। सन्माननीय विरोधी पक्ष आपण ऐकून घ्या, आपलं सुद्धा आपलं तुमची हरकत मी देतो, एवढं झाल्यावर देतो। ठीक आहे मंत्री महोदय, मुंडे साहेब बसा, आता बोला। हे तर तुम्ही मला मी स्पष्टपणे आज सांगतोय की तुम्ही आमच्या अधिकाराचा आनंद करताय अध्यक्ष। हेतू आरोप म्हटला तरी चालेल, आरोप म्हटला तरी चालेल। विरोधी पक्ष नेते तिघांना प्रश्न विचारायची संधी दिल्यानंतर उत्तर घ्यायचं नाहीये का आपल्याला? ही पद्धत नाही। आम्ही पण इतके 24-25 वर्ष 26 वर्ष झाले सभागृहात काम करतोय, असं होत नाही अध्यक्ष। एकदा एखादा मंत्री
त्या खात्याचा अनुपस्थित असेल, गैरहजर असेल तर दुसरा मंत्री उत्तर देऊ शकतो. पण त्या खात्याचे ते मंत्री प्रत्यक्ष इथे उत्तर देत असताना त्यांना थांबवून दोन दोन मंत्री उभे होऊन त्याचं ते उत्तर देतात. मला एक सांगा अध्यक्ष महोदय, बघा आपण मान्य करतो कारण सभागृहात मंत्री म्हणून कुठल्याही खात्याचं उत्तर कोणालाही द्यायचं आहे. काय विषय असा आहे की जो प्रश्न त्याचा अर्थ त्यांनी मागितला ते उत्तर देत असतील, नाही दिले असतील तर ठीक आहे पुढच्या सिनियर. पण विषय काय होता आता भरकट चाललाय, याच्यात वेळ चाललाय, अत्यंत गंभीर विषय आहे. माझी हरकत एवढीच की पहिली होती त्याचं उत्तर आपण द्याल की एक मंत्री उपस्थित असताना कामकाजामध्ये दुसऱ्या मंत्र्यांनी त्याचं उत्तर देणं हे सभागृहाला अपेक्षित नाही. ती योग्य आहे का याचं उत्तर आपण द्यावं. कारण गंभीर प्रश्न असा आहे की हा शेतकऱ्यांचा प्रश्न. अध्यक्ष महोदय, मी आपल्या निदर्शनास आणून देतो एक गोष्ट स्पष्टपणे या ठिकाणी की या सरकारने जे काही मदत देण्याचे काही निकष ठेवले असतील किंवा द्यायचं, मी तुम्हाला मालिका सांगतो या किती वर्ष नाही दादा असं होत नाही. हा प्रश्न एका प्रश्नावर 14 मिनिटं एका प्रश्नावरती दिली आहेत. 14 मिनिटं तुम्ही मंत्र्यांना 7 मिनिट दिलात. तुम्ही मंत्र्यांना 7 मिनिट घेतले. मंत्री उत्तर पाहिजे की नको आपल्याला? प्रश्न विचारू दिले काय? एक मंत्री उभा होतो, दुसरा मंत्री उभा होतो. आपण विरोधी पक्ष नेते आपण मुद्दा मांडला त्याचं उत्तर घेऊया. प्रश्न असा आहे अध्यक्ष महोदय, तुम्ही ही जी काही मदतीचं निकष सांगताय आज राज्यामध्ये हे सगळे अवकाळी असेल, गारपिटी असेल, बघा आपण जर पाहिलं तर हे 10/4/2023 पासून जवळपास 8 × 4 = 12 × 3 = 15 16 17 वेळा अवकाळी पाऊस तारकावाईचा. दुष्काळ असेल, गारपीट असेल, वाऱ्यामुळे फळबागांचं झालेलं नुकसान असेल, या सगळ्यामध्ये यावेळेस 1 जानेवारी पासून तर आजपर्यंत जे झालेलं नुकसान आहे फक्त आणि फक्त 24 कोटी रुपये. ती 4/3/2024 ला फक्त 24 कोटी रुपये या शेतकऱ्यांना मदतीच्या रूपाने मिळाले. त्यातील नाशिक आणि नागपूरचा उल्लेख आहे. हा GR आहे तुमचा. त्याच्यानंतर तुमचा कुठलीही मदत त्या शेतकऱ्यांना मिळाली. अध्यक्ष महोदय, मला एवढंच प्रश्न आहे माझा की आज मराठवाड्यावर पडून निघाला, चाऱ्याचा पत्ता नव्हता, होतं नव्हतं, पीक गेलं. सोयाबीनला 2013चे दर होते ते यावेळेस मिळाले. 10 वर्षांनी सोयाबीनला 2013 मध्ये जो दर होता तो आता मिळाला 10 वर्षांनी. खतांचे दर वाढले, बियाणाचे दर वाढले, GST लावला, शेतकरी उद्ध्वस्त झाला. या सगळ्या संकटामध्ये शेतकरी पिसतोय. अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न एवढा आहे की यामध्ये निकष सांगू नका, निकषाच्या पलीकडे जाऊन हो तुम्ही लावलात, तुम्हाला पाहिजे काय उत्तर? तुम्ही लावला GST, तुम्ही सावरकर GST तुम्ही लावला शेतकऱ्यावर, दुधावर GST तुम्ही लावलात, खतावर GST तुम्ही लावलात. या सगळ्या शेतकऱ्यांच्या अजिबात नव्हता, बोला अजिबात नव्हता. आणि म्हणून विरोधी पक्ष नेते प्रश्न त्यांना थांबवा. विरोधी पक्ष बोलत असताना मग मी पण मंत्री बोलत असताना उभं राहून हे करेल. तुम्ही जरा समजवत्या ना, ही काय पद्धत नाही. केव्हाचे होते त्यांना विचारा प्रश्न, कधी लावला? 16 मिनिटं झाली आहेत. या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा.